Everyone, myself. Today I am going to present you qualities of good leader. So first is what is mean of leader. Leader is one person who guide, inspire, and motivate their subordinates. लीडर म्हणजे आता आपण ऑलरेडी बघितलेला आहे. लीडर म्हणजे तर असा पर्सन जो त्याच्या फॉलोअर्सना काय करतोय, गाईड करतोय, इन्स्पायर करतोय आणि मोटिवेट करतोय. कशासाठी? फॉर अचिव्हिंग कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. Quality of good leader. First is physical features. So physical features is related to leader personality. Leader personality is actually about their behaviors, thoughts, and feelings rather than their physical appearance like height, weight, or wealth. Leader physical feature create center of attraction. So basically, physical features is related to leader body language. क्लिअर. फर्स्ट पॉइंट गुड. आता आपण काय बघतोय बघा, गुड लीडर्स. एक चांगला लीडर कसा असायला हवा, क्वालिटीज ऑफ गुड लीडर. सो फर्स्ट पॉइंट आहे फिजिकल फीचर्स. सो पर्सनॅलिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय फिजिकल फीचर लाईक हाईट, वेट, हेल्थ, अपिअरन्स एक्सेट्रा. सो लीडरलाच तुम्हाला उचलून आणायला लागू नये, अरे ये बाबाने आम्हाला मोटिवेट. सो लीडरची फिजिकल, मेंटल हेल्थ कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. दॅट मीन्स असं नाहीये की तो दिसायला खूप स्मार्ट असला पाहिजे त्याला पण लीडर करतो, नाही. सो त्याची कम्युनिकेशन कमांड बेस्ड असायला हवी. त्याची हाईट, वेट, ओके, बॉडी लँग्वेज, अपिअरन्स, ह्या फार गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. देन हेल्थ अँड पेशन्स हेल्प टू लीडर्स वर्क हार्ड विच इन्स्पायर अदर टू वर्क विथ द सेम. ओके. सो आता इथे लीडर्सची हेल्थ इम्पॉर्टंट असणार आहे आणि मेन म्हणजे त्याच्याकडे पेशन्स असला पाहिजे. कारण प्रत्येक फॉलोवर्स हे सगळेच त्याचे ऐकतील असं आहे का? हो, नाही. तर गुड लीडर कधी म्हणाल, एकतर त्याची पर्सनॅलिटी छान असायला हवी. पर्सनॅलिटीमध्ये मग हाईट, वेट आणि फिजिकल अपीअरन्स असणार आहे. त्याचबरोबर त्याची मेंटल हेल्थ सुद्धा स्ट्रॉंग असली पाहिजे. मग मेंटल हेल्थ म्हणजे त्याच्यामध्ये पेशन्स असले पाहिजे. ओके. त्याची हेल्थ सुद्धा गुड असली पाहिजे. सो दिस इज कॉल्ड द गुड लीडर. सेकंड. Second is knowledge. A good leader needs to know that they are doing is good or bad. This means they understand their job well and have the skill to do it effectively. Leader have knowledge for guide, subordinate and solve their problems for achieving goals. म्हणजेच लीडरला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे की सबऑर्डिनेट्सला कोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लीडर काय करू शकतो. Okay, that means sufficient knowledge required. ओके, फ्रॉम लीडर कडून सफिशियंट नॉलेज असणं महत्वाचं आहे. त्याच्याकडे असलं पाहिजे कारण त्याला मेन सबऑर्डिनेटला काय करायचं आहे, गाईड करायचं. सपोज त्याच्या सबऑर्डिनेटने काही क्वेश्चन विचारले तर याचं उत्तर काही मला माहित नाही असं तो म्हणता कामा नये. तर गुड लीडर कधी म्हणाल, त्याच्याकडे सफिशियंट नॉलेज असेल रिगार्डिंग देअर टास्क, ओके, तर आपण त्याला गुड लीडर असं म्हणू शकतो. नेक्स्ट, कम्युनिकेशन स्किल. A good leader should be able to express their thoughts clearly and effectively for making easy to understand their ideas and instructions. Good communication skill helps to build strong relationship between subordinate and leader and motivate their team to achieve common goals. म्हणजेच लीडरची कम्युनिकेशन स्किल चांगली पाहिजे. जर लीडर एखादी गोष्ट किंवा त्याचे थॉट एक्सप्रेस करत असेल तर त्यांनी ते क्लिअरली एक्सप्रेस केले पाहिजे की जेणेकरून जे सबऑर्डिनेट आहेत त्यांना ती क्लिअरली समजली पाहिजे. आणि गुड कम्युनिकेशनमुळे सबऑर्डिनेट अँड लीडर मध्ये स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड होतं. त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करण्यास हेल्प होते. क्लिअर. गुड कम्युनिकेशन स्किल बरोबर तो एक गुड लिस्नर असला पाहिजे. कारण इथे दिलेला आहे तो गुड लिस्नर असणं सुद्धा महत्वाचं आहे. समोरचे जे त्याचे फॉलोअर्स आहेत त्यांना काय वाटतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट, integrity and honesty. A leader with high integrity and honestly means they always do the right thing even when no one is watching. Leaders should take fair and truthful decision about work and subordinates. This honest decision make people feel safe and respected.
and helps to build a strong foundation for teamwork and success. म्हणजेच लीडरनी सबऑर्डिनेट्स बद्दल फेअर आणि ट्रूथफुल डिसिजन घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सबऑर्डिनेट्स मध्ये असं भेदभाव केला नाही पाहिजे की हा चांगला काम करतोय किंवा हा चांगला जॉब नाही करत आहे. त्यांनी प्रत्येक सबऑर्डिनेटला गाईड केलं पाहिजे आणि सगळ्यांबद्दल हॉनेस्ट डिसिजन घेतले पाहिजे. Fifth, effective motivator. A good leader is like a coach who inspires and encourages their team to do their best. Leaders should understand subordinate needs and motivate them or encourage to satisfying their needs in satisfying their needs. म्हणजेच लीडरनी एक इफेक्टिव्ह मोटिवेटर असलं पाहिजे की कोणत्याही एखादा काम सबऑर्डिनेट करत असेल तर त्याला त्यांनी त्या सबऑर्डिनेटला मोटिवेट केलं पाहिजे की नाही तू हे काम करू शकतोस. त्यांच्या नीड्स काय आहेत हे त्यांनी लीडरनी ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. 6. Self-confidence. A leader have high level of self-confidence. Leader should not lose his confidence in most difficult situations. Similarly, a self-guidance and self-confidence helps guide their team through challenges with assurance and conviction. म्हणजे एखादा प्रॉब्लेम ऑर्गनायझेशन मध्ये असेल तर लीडरनी त्याचं सेल्फ कॉन्फिडन्स लूज केला नाही पाहिजे. त्यांनी स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स होऊन सबऑर्डिनेट्सला हेल्प केली पाहिजे. नेक्स्ट, इनिशिएटिव्ह अँड करेज. Leader needs to be brave, means not afraid to face challenges. They should also be creative and come up with new ideas to solve problems. Taking initiative means they don't wait for others to tell them what to do. They direct take action when needed. म्हणजे लीडरने कोणत्याही चॅलेंजला घाबरलं नाही पाहिजे. एखादा चॅलेंज जर लीडर समोर असेल तर त्याने तो केअरफुली फेस केला पाहिजे न घाबरता. आणि एक कोणताही प्रॉब्लेम जर ऑर्गनायझेशन किंवा सबऑर्डिनेट मध्ये असेल तर त्यांनी नवीन नवीन आयडियाज करून ते कसे सॉल्व्ह करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू.